नमस्कार, मी मीनल माळी मडवी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे ममता बॅनर्जी यांच्या संदर्भात। मोदी विरोधी आघाडीतून ममता बॅनर्जी या बाहेर पडलेल्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे। ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढवणार असं त्या म्हणालेल्या आहेत। मोदी विरोधक आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर पडलेल्या आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निवडणुकांसाठी तयारी सुरू झालेली आहे। सगळ्याच पक्षांनी आपल्या तयारीला सुरुवात केलेली आहे आणि अशातच ममता बॅनर्जी यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे। मोदी विरोधक आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर पडलेल्या आहेत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे ममता बॅनर्जी यांच्या संदर्भात। पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं त्या म्हणाल्यात। आमचे संपादक प्रसाद काथे आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। प्रसाद सर, मोठी बातमी आहे आताच्या क्षणाची। ममता बॅनर्जी यांनी घोषणा केलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असं त्या म्हणालेल्या आहेत। बिलकुल जान्हवी, ज्या पद्धतीनं मोदी विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न काँग्रेस करत होती त्याला हा एक खूप मोठा धक्का बसलेला आहे। ममता बॅनर्जी या स्वबळावर सत्ता मिळवणाऱ्या मोदी विरोधी आघाडीतल्या महत्वाच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे होत असलेलं सततचं दुर्लक्ष हे यामागचं एक प्रमुख कारण आहे। जो तपशील आता तुम्ही प्रेक्षकांना दिला आहे त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की आता मोदी विरोधी आघाडी एकजूट राहू शकलेली नाही। दुसरी यातली आणखी महत्वाची गोष्ट, पश्चिम बंगाल सारखे एक महत्वाचं राज्य जिथे काँग्रेस तशीही प्रभावी नव्हती तिथे काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्यावर कडी करायचा प्रयत्न केला आणि तो काँग्रेसला महागात पडलाय। पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी सत्तेत राहून काँग्रेसलाही विरोध करतात आणि राष्ट्रीय पातळीवर त्या मोदींच्या विरोधात असतात, अशा वेळेला त्यांना राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या विरोधात राहण्यासाठी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारणं पसंत नव्हतं, मान्य नव्हतं आणि जमणारही नव्हतं। त्यांना खरं तर या आघाडीतून बाहेर पडण्यासाठी एक निमित्त हवं होतं आणि ते निमित्त आत्ताची राहुल गांधींची दुसरी भारत जोडो यात्रा ठरलेलं आहे। भारत जोडो यात्रा ही पश्चिम बंगाल मधून जाईल अशी परस्पर घोषणा राहुल गांधींकडून करण्यासाठी ममता बॅनर्जींनी निमित्त साधलं, विश्वासात न घेण्याचं आणि आपला निर्णय घोषित केलेला आहे। अगदी प्रसाद सर, ममता बॅनर्जी यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा परिणाम हा संपूर्ण देशभरात आता आगामी लोकसभा निवडणुका ज्या येणार आहेत त्यावर पडू शकतोय असं वाटतंय। यातून जान्हवी संकेत तरी जात आहेत की मोदी विरोधात माणसं एकजूट राहू शकत नाहीत। एका बाजूला मोदींचा प्रभाव आहे, मोदींचा करिश्मा आहे, 10 वर्षातल्या त्यांच्या कामकाजाचं प्रगती पुस्तक आहे आणि दुसऱ्या बाजूला मोदी विरोधकांच्या आघाडीतला विस्कळीतपणा आहे। या सगळ्या घटना लक्षात घेत असताना मुंबईत झालेली मोदी विरोधकांची बैठक सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही। त्यावेळची दृश्य तुम्हाला आठवत असतील। ममता बॅनर्जी यांना साधी बसायला जागा सुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी दिली नव्हती। पवार आणि ठाकरेंच्या या वागण्यावरून संतापून ममता बॅनर्जी बैठकीला अर्धवट सोडून मुंबईतून निघून गेल्या होत्या। ममतांना सातत्यानं अवहेरलं जात आहे आणि त्यात सुद्धा महत्वाची गोष्ट अशी की स्वकर्तृत्वावर राज्य जिंकणाऱ्या नेत्यांचा मोदी विरोधकांच्या बैठकांमध्ये कुबड्या घेऊन चालणारे राजकारणी अपमान करतायत हे दिसून येत आहे आणि ते ममतांबद्दल आत्ताच झालंय। यानंतरचा नंबर हा अरविंद केजरीवालांचा असेल। अगदी प्रसाद सर, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याचं देखील हे चित्र आपण म्हणू शकतोय, कारण ममता बॅनर्जी यांनी आरोपही केला होता की आपल्या एकही सूचना अंमलात आणली जात नाही। अशाच प्रकारचे आरोप इतर नेते देखील करताना महाविकास आघाडीत दिसत आहेत सध्या। जी, महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आहे
राष्ट्रीय स्तरावर त्यांनी वेगळं नाव दिलेलं आहे, त्याला ते इंडी अलायन्स असं म्हणतात. आणि त्या मोदी विरोधी आघाडीला, ज्याला आपण मराठीमध्ये मोदी विरोधी आघाडी म्हणतो, त्या मोदी विरोधी आघाडीतल्या कुरबुरी तशा नव्या नाहीत. फारुख अब्दुल्ला यांच्या मुलांनी म्हणजे ओमर अब्दुल्ला, जे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काँग्रेसला खडेबोल बैठकांमध्ये सुनावले आहेत. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, जे माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश आहेत, त्यांनी पण काँग्रेसला आडव्या तिडव्या पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत. दक्षिणेमध्ये स्टॅलिन हे सुद्धा काही काँग्रेस बरोबर फारसं जुळवून घ्यायला तयार दिसत नसतात. एकूणच ही मोदी विरोधी आघाडी आहे की काँग्रेस विसर्जन आघाडी आहे, हेही पाहायला हवं. जान्हवी. अगदी प्रसाद सर, तुम्ही विस्तृतपणे या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार.